माझं लेक थांब माझं लेक जवळ घेऊन बोल बोल. खरं सांगू का माझं लेकरू माझ्या पोटात होतं ना पोटात तेव्हाच आम्हाला असं वाटलं होतं असं वाटलं होतं का आमच्या घरामध्ये गायकच येणार आहे. काय येणार आहे? हो का? काय येणार आहे? काय हो. कारण मला तसे डोळ्याच लागले होते. डोळे लागले होते ना त्याचे डोळे लागले होते. म्हणजे काय नेमके काय मोहम्मद रफीची गाणी ऐकण्याचे डोळे लागले? नाही ए माहिती इकडे. हा हॅलो. काय झालं हिला डोळे कसे लागलेले? मृदुंग असेल मृदुंग त्याचं पीठ खायचे डोळे लागलेले. मृदुंग खायचे पीठ खायचे डोळे लागले. बसल्या ठिकाणी 4-5 मृदुंग खायची बोला. त्याच्यामुळे सावत्या गायक निघाला. तेव्हाच वाटलं होतं का कोणीतरी कोणीतरी वाजवणारच कोणीतरी वाजवणारच आपल्या घरामध्ये गाणारच तेव्हा आपल्या घरामध्ये येणार. गाणं पण इकडे दे. हा हॅलो पण हॅलो म्हणून हा तर मला जर त्यावेळी कळलं असतं की हा गाणार आहे त्या मला गाऊत दिला नसता. असं का म्हणताय काका? कारण माझं नुकसान झालं ना यांनी. म्हणजे काय माझं दुकान आहे. माझ्या दुकानात आधी सावत्या बसायचा. आता तिकडे मी काय केलंय सावता नाही तर एक माणूस ठेवलाय तो घेतो 1,500 रुपये. नुकसान कोणाचं झालं? हो पण काका जर हा शो तुमचा मुलगा जिंकला तर त्याला 10 लाख रुपये मिळणार आहेत. आणि हरला तर कशाला हरवायचं? आणि हरलं तर काय कराल? जिंकल्यावर 10 लाख रुपये आहेत ना. आता तो काय स्पर्धक आहे त्याला काय मी त्याची जोक घे काय मिळते त्याला? काय मिळते? काय पण झालं तरी आम्हाला आनंदच होणार. हरला तर घेईन का घरात घेईन का हरला तर नाही ढुंगणाला तर मारून फेकून दिली बाहेर मग सांगणार. जगून घेतले त्याने पण सगळं त्याला थंडोबा नवरा झाला. जीव झाला येडा पिसा रात जागणं उर दिसभर तुझ्या फिरतो माग जादू मंतर निकुनी सपनात जागपणी नशिबी भोग असा दावला तुझा फिरतीचा हा इंचू मला चावला तुझ्या फिरतीचा हा इंचू मला चावला हे माग पडून वाट माझी लागली आणि तू वळून बी माझ्याकडे पाहिलं तुझ्या फिरतीचा हा इंचू मला तुझ्या फिरतीचा हा इंचू मला चावला तुझ्या फिरतीचा हा इंचू मला चावला. सुंदर झाला. क्या बात है जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तर सातारची शान देशी आवाज आणि देशी हॉटनेस आणि ज्याच्या फिरतीचा विंचू अख्ख्या महाराष्ट्राला चावलाय असा रोहित माने याच्यासाठी. काय परफॉर्मन्स होता रोहित. वाह. सानिधप शोध नव्या गानहिऱ्याचा सेमी फायनल मध्ये तू पोहोचलेला आहेस. तुझं खूप खूप अभिनंदन. कसं वाटतं या क्षणी? मला लईच भारी वाटतंय. म्हणजे एक नंबर वाटतंय. म्हणजे नाद खोळा म्हणजे नाद साधा सुद्धा नाही. म्हणजे खोळा असं वाटतंय. अरे क्या बात आहे. आणि जेव्हा तू हे सगळं बोलतोस ना तेव्हा आम्हाला पण रोहित मानेच आठवतं. थँक्यू. वा पण आमच्याकडे तुझ्यासाठी एक खास सरप्राईज आहे. शिकवताय काय मला? वा कॉन्फिडन्स चांगला आहे असाच ठेव. पण सरप्राईज असं आहे की तू इथपर्यंत पोहोचलायस तर तुझं कौतुक करायला आणि तुला आशीर्वाद देण्यासाठी या मंचावर आज इथे रोहित मानेच्या कुटुंबातले सदस्य येणार आहे. हॅलो प्रिया. येस हा डावीकडे घे त्याला डावीकडे. हा अगं तुझ्या डावीकडे घे. डावीकडे वळवलं डावीकडे घे तुझ्या. चला आता आई बाबा घरी आहेत. अगं तुझे आई बाबा नाही मानेचे आई बाबा. मानेचे आई बाबा. हा चला स्टँड बाय रोलिंग ऍक्शन. तर जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया रोहितचे बाबा संजय माने, रोहितची आई छाया माने आणि रोहितची आत्या तुळसा वाघमारे यांचं.
या 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 नमस्कार. या वेलकम वेलकम या 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 प्लीज प्लीज या या इथे या 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 ना या वरती या इथे अरे बापरे ऐक वा 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 सगळे फारच भावुक झालेले आहेत समजू शकते आनंद होणं साहजिकच आहे शेवटी मुलगा हा सानी धप शोध नव्या गानहिऱ्याचा सेमी फायनलला पोहोचलेला आहे. तुम्हा सगळ्यांचं या मंचावर खूप खूप स्वागत. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी झाल्या पाहिजे. या क्षणी आता तुम्हा सगळ्यांच्या काय भावना आहेत जाणून घ्यायला आवडतील. चांगलंय छान आहे कार्यक्रम तुमचा. वा, वा. आम्हाला आवडतो. सगळे चांगले गातात सगळे. आणि तुमचा रोहित कसा गातो? तो भारीच गातोय. मग शिकवलंय कोणी? माझ्याकडनं आलंय त्याला गाणं. पाळण्यात होता त्याच्या कानात नाव ठेवायला कुर्र केलं तो सूर पकडलाय त्यानं. वा 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 वा. मी गायचे ना हळदीत गायचे तसं गायचा. खंडोबा नवरा झाला ग हळद लागली बानाई सईबाई आत्याबाईंसाठी टाळ्या. आपण विचारूया की आईंना कसं वाटतंय? आईंच्या डोळ्यात पाणी दिसतंय. आई कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय. माईक 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 त्यांना द्या. माईक त्यांना द्या. छान वाटतंय मस्त वाटतंय इथे येऊन. वर घ्या वर घ्या. छान वाटतंय मस्त वाटतंय इथं येऊन. मस्त वाटतं इथे येऊन मस्त वाटतंय. हा म्हणजे आमचं पोरग इथं एवढ्या मोठ्या स्टेज वरती गायतंय आम्हाला. गाते पोरगं गाते आमचं. आम्हाला छान वाटतं. म्हणजे ऊर एकदम भरून आल्यासारखं. भरून एकदम भरून आला एकदम. आणि एवढ्या मोठ्या स्टेजवर त्याला गायची संधी दिली त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार. आभार आहे. आणि आमचं लेकरू खूप मोठा माणूस झाला. खूप मोठा माणूस म्हणजे मोठा माणूस होणार नाही तो. कुणाचा पोरगा आहे? कुणाचा पोरगा म्हणजे डाऊट घेता का माझ्या? तसं नाही डाऊट. अगं कुणाचा पोरगा आहे म्हणजे कुणाचा पोरगा आहे? कुणाचा पोरगा आहे? आमचा पोरगा आहे. आम्हाला खूप अभिमान वाटतो. सगळी जण गावात असे सगळे मिळून बघतो. ऊर भरून येतो. ऊर भरून येतो. वाटतं. वा वा वा. छान वाटतं. खूपच छान खूपच छान. तर तुम्ही आज इथे आलेले आहात आणि सेमी फायनलला पोहोचलेला आहे. एवढ्या मोठ्या मंचावर गायनाची संधी मिळाली आहे रोहितला. तसं कधी वाटलं होतं का की लहानपणी की हा गायक होईल किंवा बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात, तर तसं काही झालं होतं का? नाही तसं नव्हतं झालं. म्हणजे पाळण्यात म्हणजे ह्याच्या पाय बरबटलेले असायचे. पिचक होतं पिचक. नुसतं हागायचं पाळण्यात. लय वेळा दुपटी बदलायला लागायची. आणि असं हातात घेतलं का फेंद्र नाक होतं नुसतं. काय पण बोल नको ना. बस त्याला का नव्हतं काय? पिचक नव्हतं काय तू? नका नका बोल. नका सांगते. आईंना विचारूया आपण आता. आईंना कसं वाटतंय? माईक द्या. माईक द्या. खरं सांगू का माझं लेक थांब. माझं लेक जवळ घेऊन बोल. खरं सांगू का माझं लेकरू माझ्या पोटात होतं ना पोटात तेव्हाच आम्हाला असं वाटलं होतं असं वाटलं होतं का आमच्या घरामध्ये गायकच येणार आहे. काय येणार आहे? हो का? काय येणार आहे? काय हो. कारण मला तसे डोळ्याच लागले होते. डोळे लागले होते ना. त्याचे डोळे लागले होते. म्हणजे काय नेमके काय मोहम्मद रफीची गाणी ऐकण्याचे डोळे लागले? नाही माहिती इकडे. हा हॅलो. तर काय झालं हिला डोळे कसे लागलेले? मृदुंग असेल मृदुंग त्याचं पीठ खायचे डोळे लागलेले. मृदुंगाचे पीठ खायचे डोळे लागले. बसल्या ठिकाणी 4-5 मृदुंग खायची बोला. त्याच्यामुळे सावत्या गायक निघाला. तेव्हाच वाटलं होतं का कोणीतरी कोणीतरी वाजवणारच आपल्या घरामध्ये गाणार म्हणा. गाणारच तेव्हा आपल्या घरामध्ये येणार. गाणं पण इकडे हा हॅलो पण ऐकू येतंय हॅलो म्हणून. हा तर
मला जर त्यावेळी कळलं असतं की हा गाणार आहे त्या मला गाऊत दिला नसता. या, असं का म्हणताय काका? कारण माझं नुकसान झालं ना यांनी. म्हणजे काय माझं दुकान आहे, माझ्या दुकानात आधी सावत्या बसायचा. आता तिकडे मी काय केलंय, सावता नाही तर एक माणूस ठेवलाय, तो घेतो 1,500 रुपये. नुकसान कोणाचं झालं? नुकसान कोणाचं झालं? हो पण काका, जर हा शो तुमचा मुलगा जिंकला तर त्याला 10 लाख रुपये मिळणार आहेत. आणि हरला तर? कशाला हरवायचं? आणि हरलं तर काय कराल? जिंकल्यावर 10 लाख रुपये आहेत ना. आता तो काय स्पर्धक आहे, त्याला काय मी त्याची चोक घे काय मिळते त्याला? नाही, पण- काय मिळते? काय पण झालं तरी आम्हाला आनंदच होणार. हरला तर घेईन का घरात? होणार आहे. घरात घेईन का हरला तर नाही ढुंगणाला तर मारून फेकून दिली बाहेर मग सांगणार. माझे गुण घेतले त्याने पण सगळं ठेवलंय त्याला. थंड नवरा झाला. चार चौकात कशाला करताय तुम्ही सगळे काय लावले लाज काढू नका ना माझी. सारखं डोकान 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 बोललो. काय बोलली ती मागायची? पाय बरं वाटलं. कसं होल्ड 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 होल्ड. येस 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 ए येस. मागे आहे तुझ्या सॉरी. इकडे ऐका ना ए रोहित ऐका आत्या आई बाबा रोहित बद्दलचा एखादा किस्सा हवाय आम्हाला 1.5 मिनिटाचा वगैरे. म्हणजे किस्सा त्याच्या सांगा. गायनाचा वगैरे त्याने तालीम वगैरे कुठे केली असेल ना, रियाज वगैरे, तो किस्सा हवाय. बाकी काहीच नको, इकडचं तिकडचं. हा मी तो किस्सा पाहिजे. आणि एक मिनिट, अँकर आहेस ना, हो. मग रमतेस काय त्यांच्यात? अरे इट्स पार्ट ऑफ माय जॉब ना. हा मग तेच सांगतोय, कुठे थांबलं पाहिजे, कुठे कॅरी, हे कळलं पाहिजे ना. फोकस कर, कळलं का? फ्लोअरवर येऊन माझा अपमान हे नेहमीचं विक्टीम कार्ड नको खेळू का? आणि इथे बघायचं फक्त. चल चल जा करा. ए रिॲक्शन दे, झोपतोयस मध्ये मध्ये. चला 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 चलो चलो स्टँड बाय, चांगला किस्सा सांगा. रोलिंग ऍक्शन. सांगू ना. वा वा वा. तर आता आपण विचारणार आहोत रोहितच्या आईला, तुम्ही एक छोटासा गोड किस्सा आम्हाला सांगा. हा मी सांगते. रोहितच्या लहानपणी रोहित लहान ऐक घे. हा ह्यो लहान होता ना तेव्हा माळावरती आम्ही घर बांधलं होतं. घर बांधलं होतं, तर घर. त्याची वास्तू शांती होती. असू असू आहे ती. वास्तू शांती नव्हती. चुलता आहे ना त्याचा अनिल आहे ना त्याचा हे सुपारी फोडण्याचा कार्यक्रम होता. नाही वास्तू शांती होती. असू असू. सुपारी फोडण्याचा कार्यक्रम होता. हा सुपारी फोडण्याचा कार्यक्रम 2 वर्षानंतर झाला होता. 2 वर्ष. आधी वास्तू शांती होती. अनिलचा सुपारी फोडण्याचा कार्यक्रम होता. हिला काय माहिती? वास्तू शांती आधी झाली नंतर सुपारी फोडण्याचा कार्यक्रम काही का असेना, त्यांना आठवत नाही. कार्यक्रम असू द्या कुठला पण. तो वास्तू शांतीचा कार्यक्रम होता. हा तर ह्याला सांगितलं सगळ्यांसमोर गायला. आणि समोर ह्याचा गायला. सुपारी फोडण्याचा कार्यक्रम होता. हिला काय बी माहित नाही, अर्धी माहिती घेऊन आली. कळलं ना. आणि हिला किस्सा सांगायचे. टीव्ही दिसला हिला पुढं पुढं करायचंय. वास्तू शांतीचा कार्यक्रम होता. उगा बसून खोट्यावर. आधीच सांगितलं. माझी बुद्धी भ्रष्ट सगळ्यांसमोर तुम्हाला बोलायला काय धरून डोळ्यात बोला की आधीच सांगितलं. सगळ्यांसमोर 4 चौघात तुम्हाला खोटं अरे थांबा नाही आत्या. स्टेजवर आहे ना यार तू. नाहीच बोलायचं काही. तिकडे मारा काय आत्या, बस बस झालं, कळलंय कळलंय. हो सुपारी फोडली, त्यांची सुपारी फोडली बस. नाही तर काय माहितीला त्यांच्या हातात मम्मी थांब ना. ज्ञान गेल्यासारखं वागा. अरे हो कळलं ना यार. स्टेजवर आहे. खूप कशाला घेऊन आलाय तिला तुम्ही? वेळ चाललाय आपला शूटिंगचा. प्लीज तुमच्या घरच्यांना सांगा प्लीज. ते का बस ना यार, तू स्टेजवर आहे. सांगा. ठीक आहे सांगणार. तुम्ही सांगा. मला नाही सांगायचं. नाही का? मोकळे नाही सांगायला. आई तुम्ही सांगा. मी सांगायला गेले तर हे माझ्या तोंडात शब्द बाहेर पडू देत आहे का? काय बोलू देत नाही. मला नाही बोलायचं खरं. मग आत्या ना मम्मी. तुम्ही सांगा. सांग तुम्ही सांगा. मला नाही अरे सांगायचं कोणीतरी काही. सांगा ना किस्सा, सांगा कोणीतरी ना. सांगा. आत्या सांग, तू सांग. मम्मी तू सांग. मला नाही सांगायचं. त्यांना बोल मग. त्यांना बोल. मला मध्ये बोलू नको. सांग ना मम्मी. धर द्या इकडे. सांग ना तू सांग कर, ना. पुढं, असं नको पुढं करू. कर. तू ते नादाला कर, नको लागू ना. TV वर दे. अरे हो ना आत्या, कळलं ना. थांब ना. बस ना, बस. एकच सूर वाढला आहे. बस थांबा. सावते आमचं लेकरू लहान होतं तर वास्तू शांत होती. थांबा ना तुम्ही. हा. तर तिथं हे माळावरती घर बांधलं होतं तर वास्तू शांती होती. वास्तू शांती. सगळेजण लय गोंगाट करत होती. तर मी गोंगाट ह्याला- गोंगाट करू लागले. हा, ह्याला म्हंटल का तू तिथं गा. गा. तर- पण तिथं आली होती उमा. उमा आली होती. उमा म्हटली का नको गायचं नको. आमची सुलू आहे ती पटकन नाचून दाखवल. अजून दाखवेल सुरू. उमा नव्हती तिथं. हा उमा नव्हती, कुंद होती. वंस आत्या. तिथं उमा आली होती. कुंद
कुंदा होती. अहो कुंदा नव्हतीच आली तिथं, नव्हती तिथं. ऐका ना, असू द्या ना, कोणी का अहो असेना, कुंदा असू द्या. पुढे येणं शक्यच नाही. 9 महिन्याची पोटुशिवंदा होती ग. असू दे, चांगली भरजरी साडी आत्या, आत्या. कशाला आपलं तुंड नाचवायचं मध्ये हिरव्या रंगाची साडी नेसली, पदरावर मोर होता, कुंद होती. कुणी काय असे कुंदा आलीच नव्हती. 9 महिन्याची पोटुशी होती, कुंदा आली होती, तिची ती सुलू होती. तिला हिचं खरं करायची सवय पुढे जाऊ पहिल्यापासून. द्या, नाही पुढे तिचं खरं करायची सवय म्हणजे मी बोलते ते सगळं खोटंच का? गपकी आम्हाला किस्सा सांगा, ठीक आहे? रोहित लहान होता तिथं, तर वास्तुशांतीला त्याला गायला सांगितलं. गायला सांगितलं. मस्त गायत होता तर सगळेजण शांत बसले. शांत बसलेले. तेवढ्यात उमा म्हणाली आणि सुलू आली. सुलूच्या हातात होतं झुरळ. जुरळ होतं जुरळ. झुरळ घेतलं आणि ह्याच्या पॅन्ट मध्येच टाकलं. चड्डी चड्डी मागे टाकलं. सावत्या इकडं तिकडे डोंगळा होता, डोंगळा. झुरळ नव्हतं. नव्हतं, डोंगळा होता. आत्याबाई वंस झुरळ होतो. डोंगळा होता, झुरळ नव्हतं. वंस झुरळ होतं, डोंगळा नव्हती. कसं गडबडीत असती, तिला नाही ए माहिती. सायलेंट. आणि अरे डोळ्यामध्ये मला नका ना यार, फरक मग कळत मी नाही. यार का फसना यार. अरे यार काय थांबा. करायचं यार तुम्हाला? अरे थांबा इकडे. अरे माने, सॉरी सर. सॉरी. काय फॅमिली आहे तुझी? 1.5 मिनिटाचा किस्सा हवाय. काय सांगतायत हे? काय ह्याच्यात काय प्रोमो कापू? हा सांग मला. देशी हॉटनेस असं कॅम्पेन करतोय तुझं आम्ही. काय काय प्रोमो कापू? भोंगळा, देशी हॉटनेस, पिल्लूबाईकडे भोंगळा होता, असं प्रोमो कापू? काय करू मी? माझ्या चडीच्या पलीकडे जायना झाले, ती जोड सोडते, ती डोंगळ काय सोड तुम्हाला. आडनाव माने चड्डीचे किस्से सांगतायत. कळतंय का तुला? एक साधा इमोशनल किस्सा पाहिजे 1.5 मिनिटाचा. केवढं लांबलंय तुमच्यामुळे. सांग ना त्यांना. मी सांगतो. थांब तू बाजू. कशाला बोलवलं त्यांना? हा? कशाला बोलवलं त्यांना? अरे सरप्राईज दे आम्हाला. काय माहिती तुझी फॅमिली अशी आहे. ऐका आत्या, आई, बाबा, एक इमोशनल किस्सा हवाय मानेबद्दलचा. हा आणि कसं आहे, तुम्ही जे किस्से सांगतायत ना ते आम्ही नाही टेलिकास्ट करू शकत, कारण SNP असतो. आम्ही एक वेळ देवाला घाबरत नाही, पण SNP ला घाबरतो. हा? तर काही इमोशनल किस्सा आहे का त्याच्या? माझ्याकडे गळ्याच्या वरचा आहे. गळ्याच्यावर इमोशनल किस्सा माझ्याकडे. हा माझ्याकडे. तो सांगा. हा हा ठीक आहे. हा. तर हॅलो. थांबा येणार मला सांगणार. थांबा बाबा. हा जरा जरा थांबा. अँड बाय. रोलिंग ऍक्शन. रोहितचे वडील संजय माने आता आपल्याला एक खूप गोड किस्सा सांगणार आहेत. रोहित बद्दल सांगा. सांगायचं ना. हा हा हॅलो हा. तर काय झालं, तर तेव्हा ना चिंतामामा आहे ना, चिंतामामाच्या अंगणात सावत्या गात होता. एवढा जोरात गायला की आजूबाजू सगळी लोक रडायला लागली. एवढी रडली की नंतर कळलं चिंतामामा गेला म्हणून रडत होती. इमोशनल. पांडू मामा गेला, चिंता नाही गेला. चिंतामामा गेला. पांडू गेलता, चिंता नाही गेला. तुला चिंता माहित नाही, तू गडबडीत असतोय, तुला माहित नाही. बायकोच्या पदराचं तू आता बोलायला लावू नको. बायकोच्या बायकोच्या पदराचं पदराचं काय? नंदीबाईला आहेस तू, बायकोच्या तुम्ही आता मागं जाताच मागं. बोलताय, माणसं मी बायकोच्या ऐकून पदराचं घेणार. आता पांडू त्या नाही, चिंता चिंताला मामाच फोन लाव, फोन लाव. ते चला, मम्मी थांब जरा, आता मध्ये बोलू नको. थांब. तेच तिला मध्ये कशाला फोन लावते? चिंतेला गेला ना वर, चिंतेला जाऊन भेट जा वर तिकडं. वा सुपर. कमाल. ऐक रोहित आज काढलेलं. अरे रोहित, मिळालाय किस्सा. झालंय शूट त्यांचं. त्यांना जायला सांग. झालं, मिळाला किस्सा. झालंय आत्या, बाबा, आई, झालंय तुमचं. थँक्यू काका, थँक्यू ताई. ओके थँक्यू. पुढं वय पुढं चालली मोठी टीव्हीवर करती, नमस्कार करती, चमत्कार. मिळालाय किस्सा. तू गा बस. मिळालाय. हो मिळालाय. अँकर प्रिया, आता आपण काय करायचंय, जे गाणं संपलं ना तिथे कंटिन्यू करायचं आणि सांगायचं की रोहित माने म्हणजे देशी हॉटनेस ह्याची फॅमिलीची ट्रॅजेडी आहे. ओके. तो अनाथ आहे. चालेल. सेमीफायनल आहे. हा तो अनाथ आहे आणि इथून पुढे जायचं आहे आपण. कळलं? तू एन्जॉय कर रे, तू एलिमेंट होणार आज. रेडी. ऍक्शन. अप्रतिम गायलास रोहित. खरं तर इथे आपला एक सेगमेंट असतो की आपण फॅमिलीला बोलवून त्या कंटेस्टंटला सरप्राईज देतो, पण खूप जड अंतःकरणाने मला हे सगळ्यांना सांगायचं आहे की इतकं गोड गळा आहे मंडळी, पण या गळ्याला आई वडिलांचं छत्र नाही. लहानपणापासूनच अनाथ असलेला, खूप लहान असताना आई वडिलांनी सोडून दिलं याला आणि हा एकटा मोठा झाला. मला खूप आवडेल तुझ्याकडून ऐकायला रोहित की एवढा खडतर प्रवास तू कसा साध्य केलास आणि आज तू या मंचावर पोहोचलायस. किती अडथळे आले या प्रवासात. कचऱ्यात टाकून गेली होती मला.
कचऱ्यातनं माझं गटुडं एका कुत्रीनं उचललं, नेऊन कुठल्या तरी संस्थानाच्या उंबऱ्यावर ठेवलं. तिथंच मोठा व्हायला लागलो मी. मला काय आठवत नाही तेव्हाचं. शेवटी एक गाडी पकडली, आलो मुंबईला सायनला. 96 साली मुंबईला आलो मी. मला राहायला जागा नव्हती. सिग्नलवर झोपायचो मी. सकाळच्या गाड्या पुसायचो. गाड्या पुसताना गाणी म्हणायचो. एका माणसानं माझं गाणं ऐकलं, काच खाली घेतली, त्यानं मला गाडीत घेतला. त्या माणसानं मला घडवलं. त्या माणसानं मला उभं केलं. तो माझा गुरु. वा वा रोहित, इतका कठीण प्रवास तू सर केलायस. आई वडिलांचा कधी राग नाही आला? कळल त्यांना पण. कवा तरी माझं गाणं त्यांच्या कानावर पडल. बोंगाड्याच कळल मी कुठं आलोय ती. तू त्यांना मी कोण आहे. मंडळी, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत रोहित मानेसाठी. आपण वळूया पुढच्या कंटेस्टंटकडे. तुम्ही बघत राहा सानिधप, शोध नव्या गानहिऱ्याचा.